तनुष ट्रॉफीचे सर्वा सचिनदादा म्हात्रे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून दादांचं देखील आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत. येस क्षेत्ररक्षण सजवून घ्या. माळादेवी कुसरुंड ब आणि सलामीची जोडी भवननगर बॉईज सळवई संघाकडून येते. प्रशांत आणि राहुल डीजे. त्याचबरोबर तनुष ट्रॉफी आणि सातत्याने समालोचन करत असताना आम्हाला चांगलं मार्गदर्शन ज्यांचं लाभलेलं आहे ते तनुष ट्रॉफीचे सर्वा सचिनदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजूदादा कळंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज स्वागत सन्मान केला जातोय. तर 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. येस पहिली मॅच आहे. पहिल्या फेरीतील मॅच म्हणजेच 4 षटकांची आहे. दुसऱ्या तिसऱ्या फेरीतील मॅचेस आपल्याला 3 षटकांच्या पाहायला मिळतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पंच तयार आहेत अर्षद लोकरे सर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला प्रमोद कदम सर. तर मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी भवननगर बॉईज सळवे संघाकडून एका बाजूला प्रशांत तर दुसऱ्या बाजूला राहुल डीजे. तर बॉलिंग ट्रॅक वरती विरोधी गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय वैभव. वैभव मात्र माळादेवी कोसरून संघाचा स्ट्राईक बॉलर आहे. पहिलाच बॉल ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक येताना पाहायला मिळते विकेट किपिंग एंड कडून. आणि त्यानंतर एक पहिली धाव पहिल्या चेंडूवरती. दोन्ही संघाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येते आणि धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. धावसंख्येचे खाते उघडताना पाहायला मिळते. जिथे मात्र पहिला बॉल समाप्त झाल्यानंतर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव धावफलकावरती लागते. पहिला बॉल फेस करतोय राहुल डीजे. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगली गती, चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. कंट्रोल, नियंत्रण, नियंत्रित गोलंदाजी. फलंदाजाला पूर्णपणे बॉडी स्ट्रेचेबल करता आलेली नाही. पूर्णपणे शॉर्ट सिलेक्शन एरिया कव्हर करता आलेला नाही. डॉट बॉल. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या वरून गोशांकी क्षेत्रात. पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. एका धावेने धावसंख्या डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती निघून जाते. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्त नंतर खेळ पाहायला मिळते. त्यानंतर पहा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. येस 2 डॉट आहेत आणि 2 सिंगल आहेत. तर 3 चेंडू झालेत. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळाय मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येतोय. तोपर्यंत बॅकअप आहे गाव कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु एक धाव या चेंडूवरती येते. यावेळेस पहा काय गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. बॅकफुटला येतोय. लेग स्टंप वरती जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पेसने स्पेस देण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस पहा इनसाइड आउटचा फटका. बॅट आणि बॉलचा संपर्क, कनेक्शन, टायमिंग काहीच होताना पाहिलं मी येत नाही. डॉट बॉल.
गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फलंदाजाच्या भावनेशी खेळ करतोय. गोलंदाजाची अचूकता न चुकता पाहायला मिळते. परफेक्ट प्लॅनिंग, प्रॉपर कंट्रोलिंग, नियंत्रण, प्लॅनिंग क्रिएशन आणि त्यानंतर कलात्मक गोलंदाजीचा नजारा पाहायला गेलं तर चतुर चालाक गोलंदाज, आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवलंय, एका जागेवरती स्तब्ध उभं राहिला, भाग पाडलाय. त्यानंतर मात्र पाहायला गेलं पहिल्या षटकाचा शेवट आणि त्यानंतर चार पाहायला गेलं तर पूर्णपणे गोलंदाजाने निर्धाव चेंडू हाताळलेत. काय गोलंदाजी दर्जेदार राहिले. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कृष्णा, हा देखील महत्वपूर्ण गोलंदाज आहे. जबाबदारी घेताना पाहायला मिळते दुसऱ्या षटकाची. 4 गोलंदाज 4 षटकांसाठी आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक असेल. त्यानंतर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड ऑन इस यावेळेस 1 धाव. वाईट +1 2 धाबा आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. यावेळेस डेड बॉल आहे. पहिला बॉल डेड आहे. त्यानंतर अशी चुकी केली तर दुःखी व्हावं लागेल. फ्रीटचा टोल नाक्यावरती चेकिंग होताना पाहायला मिळणार नाही आणि फलंदाजाला मात्र स्वतंत्र असताना पाहायला मिळेल. यावेळेस कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कृष्णात, कारण की यावेळेस कृष्णाच्या गोलंदाजीमध्ये वाईट +1. त्यानंतर मात्र खराब चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवले. या क्रिकेटमध्ये रोनाल्डो पाहायला मिळाला, परंतु बॉल स्टॉप होताना पाहायला मिळत नाही. 1 स्टेप अप, 1 पाऊल पुढे. यावेळेस मात्र एक चेंडू निघून जातो 4 धावांसाठी. 1 पाऊंड 4 धावांसाठी. काय फटका खेळाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पूर्णपणे चेंडूवरती. आणि त्यानंतर तसा चेंडू पडला तसा मात्र पहा बॅट स्विंग कशा पद्धतीने इनसाइड आउट होता. 1 पाऊल पुढे ऑफसेटच्या दिशेने. त्यानंतर 4 धावा पूर्णपणे ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नो +4. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर फ्री हिटचा चेंडू. धावसंख्या 10, बिनगडी बाद. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी, डॉट बॉल, प्ले अँड मिस. चेंडू पडल्यानंतर अपेक्षित उसळी होताना पाहायला मिळत नाही. एक्सपेक्ट करावं लागेल. एक्सपेक्टेड उसळी बाउन्स मात्र एक्सपेक्टेड मिळाला नाही. आता ऍक्सेप्ट करावं लागेल. डॉट बॉलची सांगता हा चेंडू मात्र निर्धाव. 1.1 चेंडूचा खेळी झालाय. 10 धावा, बिनगडी बाद. पुन्हा एकदा यावेळेस पहा नो बॉलचा चेंडू आणि त्यावरती क्लीन बोल्ड होतोय तोपर्यंत फेकी आणि खराब असं क्षेत्ररक्षण कृष्णाचं म्हणावं लागेल. बेल्स रिमूव्ह करत असताना पूर्णपणे चेंडू हातामध्ये आलेला नाही आणि त्यामुळेच या नो प्लस बायच्या स्वरूपातील 1 धाव म्हणजे 2 धावा अतिरिक्त स्वरूपातील धावा पराभवाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा क्लोज एन्काउंटर्स होताना पाहायला मिळतात. हाय व्होल्टेज मॅच आणि डिसायडर मॅच मध्ये ही 1-1 धाव खूप महत्वाचे आहेत. इथे मात्र फक्त 2 धावा आलेत आणि इथे मात्र सुरुवातीच्या चेंडूवरती वाईट +1 आणि त्यानंतर मात्र नो बॉल. त्यानंतर या चेंडूवरती पाहायला गेलं तर नो +1 बायच्या स्वरूपातील 1 धाव, नोच्या स्वरूपातील 1 धाव. या चेंडूवरती एकदम 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू. प्रशांत कदम स्ट्रायकिंग एंडला ओव्हर द विकेट. बॅट स्विंग होते. आडव्या बॅटने टॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने. लॉंग ऑन झोन मधील क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा हालचाल पाहायला गेली तर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाची वैभवची, परंतु स्वतःला सावरलं, नियंत्रण स्वतःवरती ठेवलं. स्लाइड थोडासा झाला 1 ते 2 पावलं. त्यानंतर चेंडूवरती आला. तोपर्यंत धाव मात्र घेण्यात आली. एक सिंगलने धावसंख्येत वाढ होते. 13 या आकड्यावरती. 1-3 लॉस ऑफ विदाउट विकेट, विदाउट लॉस. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन लेग स्टंप वरून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पेस बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅकवर्ड पॉइंट रिजन आणि फर्स्ट सेकंड स्लिप मध्ये चेंडू निघून जातोय. जिथे मात्र एक डिक्लेअर स्वरूपातील सिंगल येईल. गोशांकी क्षेत्रात चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल येताना पाहिला मिळेल, कारण की चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा आहे. पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय कळवलाय. पंच अर्चद लोकरे सर प्रत्येक चेंडूवरती अचूक निर्णय देण्यामध्ये
यशस्वी पंच म्हणून ओळखले जातात आणि क्रिकेटवरचं एक प्रेम म्हणून त्यांना मात्र क्रिकेट खेचून घेऊन येतं. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर चेंडू खूप वेळ हवेत आहे. चेंडू खूप लांब आहे, उंच जाताना पाहायला मिळते परंतु लांब जाताना पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच लांबचा प्रवास करावा लागेल फलंदाज राहुल डीजे. यावेळेस मात्र दहशत निर्माण केले गोलंदाजाने. आतापर्यंत शांतता निर्माण होती गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती परंतु शांतता निर्माण केले भवाननगर बॉयज सळवे संघाच्या डगआउट मध्ये. यावेळेस मात्र विकेट क्रमांक पहिली खेळपट्टीच्या बाहेर 15 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा विशाल कदम जबाबदारी घेऊन आलाय खेळपट्टीवरती. वन डाऊन इनॅट नंबर 3 साठी. वन डाऊनचा खेळाडू संयमी खेळी करावी लागेल. सुरुवात मात्र 1 ते 2 चेंडूवरती नजर कशा पद्धतीने चेंडू दिशा बदलतोय, प्रभाव बदलतोय, कशा पद्धतीचा चेंडू मुवमेंट देताना पाहायला मिळतं ते मात्र सुरुवातीला पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती पाहणं महत्वाचं आहे. कारण की या चेंडूवरती खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर सुरुवातीपासून अटॅक करू शकत नाही. काउंटर अटॅक करायचा असेल तर सुरुवातीचा या खेळपट्टीचा अभ्यास करावा लागेल. एक सिंगल येते डॉट बॉल नंतर आणि सिंगलने धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. खतरा कोणत्या संघाला लागेल यावेळेस? 1 गडी बाद 17 धावा 2 षटकांचा शेवट 8.50 ची सरासरी करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र येणारा शेवटचं षटक महत्वपूर्ण निर्णायक अंतिम डिसायडर ओव्हर कोणता घेऊन येईल गोलंदाज आणि कशा पद्धतीचं कमबॅक होताना पाहायला मिळेल भवाननगर बॉयज सळवे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला विशाल कदम आहे स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत कदम. कदम ब्रदर्स या खेळपट्टीवरती दम दाखवावा लागेल या मॅच मध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती गणेश पाहायला मिळतोय. गणेश सुरुवातीचा चेंडू कशा पद्धतीने हाताळताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की पावसाळी क्रिकेटमध्ये भौगोलिक स्थिती खेळपट्टीची थोडीशी बेकार असते, थोडीशी खराब असते आणि त्यामुळेच रनअप प्रॉब्लेम क्रिएट होतो. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे. वैभव कडून फेकी 1 धावच घेतली जाईल. प्रशांतला माहित आहे त्याने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. पाहायला गेलं तर प्रशांत आतापर्यंत पाहायला गेलं तर मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाही परंतु 4 चेंडू त्याने फेस केलेत. खेळपट्टीची दिशा, खेळपट्टीचा प्रवास कशा पद्धतीने चेंडू करतो, कशा पद्धतीने काटा बदलतो, कशा पद्धतीचा कोण अँगल चेंज होताना चेंडूचा पाहायला मिळतो ते मात्र पाहतोय. 5 चेंडू शेवटचे खेळणं खूप महत्वपूर्ण आहेत. थोडासा पाहायला गेलं तर लवकर फटका खेळला गेला की काय आणि त्यानंतरच लेग साईडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर रिझनच्या फाईन लेग रिझन मध्ये एक डिक्लर स्वरूपातील धाव येते. एक सिंगल, एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. स्कोरबोर्ड 19 या आकड्यावरती. स्कोररच्या भूमिकेमध्ये टेक्निकल स्कोरर आपल्याला आतिश फराड पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये क्वालिटी पिक्चर क्लिअर कव्हर केलं जात आहे भावेश ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि यावेळेस डेड बॉल आहे. येस, आतापर्यंतचा प्रवास भवाननगर बॉयज सळवे संघाचा खडतर राहिलाय आणि या चेंडूवरती फटका जरूर मोठा आला होता परंतु जम्याची बाजू निसर्गाची साथ गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने म्हणजेच निसर्गाची साथ आपल्याला पाहायला मिळते मळाई देवी कुसरून बस संघाच्या बाजूने. इथे मात्र एक षटकार आला असता आणि ही लिगल डिलिव्हरी असती तर आत्मविश्वास उंचावताना दर्जा वाढताना पाहायला मिळाला असता प्रशांत कदमच्या बॅटचा. आणि त्यानंतर यावेळेस पहा
जरी पाहायला गेलं तर लिगल डिलिव्हरी अगोदरचा चेंडू नसला तर या चेंडूवरती आत्मविश्वास आहे, स्वतःवरचा विश्वास, त्यानंतर प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट आणि त्यानंतर पाहायला गेलं तर बॅट स्विंग जशा पद्धतीने झालंय, जसा चेंडू आला ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून बॉल कव्हर केला जातोय, स्लॉटचा चेंडू आणि पार्किंग प्लॉट मध्ये सेट केला जातोय आणि त्यानंतर धावा 6 येताना पाहायला मिळत आहेत. काय फटका ऑफसाईडच्या दिशेने फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय, परंतु फर्स्ट स्लिप पाहायला मिळत नाही. यष्टीरक्षक देखील पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी. आज मात्र पाहायला गेलं तर 16 संघ, 2 गट आणि त्या 2 गटातील 2 संघ फायनल मध्ये कोण असतील. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चांगला फटका जरूर खेळाय, परंतु पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात जिथे मात्र मिळेल या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. एका सिंगलने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 27 या आकड्यावरती 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजाने आतापर्यंत धावा खर्च केले तर प्रत्येक चेंडूवरती 2 म्हणजेच 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या आपल्याला 27 पाहायला मिळते. जिथे मात्र 2 शेवटचा चेंडू, यावेळेस धावा खूप येणं महत्वाचा. एक धाव पूर्ण झाले. वैभवच्या हातात चेंडू असेल आणि पाहायला गेलं तर शेवटचं षटक अजून देखील बाकी आहे. धावसंख्या आतापर्यंत 28 पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच. चौथा गोलंदाज, एक सिंगल आले, 28 धावा. टेक्निकल स्कोरर ओमसाई एमटीसी लाईव्ह .in यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आतिश फराड. तर दुसऱ्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी ओळखला जाणारा ओमसाई एमटीसी लाईव्ह आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रॉपर पिक्चर क्लिअर दाखवणारा भावेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅनच्या प्रमुख भूमिकेमध्ये. येस, नवीन गोलंदाज नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. उमेश. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती पडतोय. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. 45 प्लस 45 पेक्षा जास्त धावा या खेळपट्टीवरती. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र चषक 2024च्या पहिल्या पर्वामध्ये कराव्या लागतील, कारण की पावसाळी क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नसते. संयमी क्रिकेट खेळावं लागेल. बॅट स्विंग होते परंतु चेंडू निघून जातोय. प्रॉपर शॉट सिलेक्शन एरिया सर्च करावा लागेल, शोधावा लागेल. पूर्णपणे जसा चेंडू येतो त्या दिशेने फटका खेळावा लागेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक पाऊल पुढे काढून, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस पहा प्रशांतला शांत ठेवलंय. प्रशांतची बॅटिंग यावेळेस थोडीशी दुखी ठरताना पाहायला मिळते भवानीनगर बॉयज सळवे संघाला, कारण की प्रशांत आता मात्र शांत होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणताही नसेल तोपर्यंत गोलंदाज स्वतः फॉलो करतोय चेंडूला. एकच धाव मिळेल. बॅकअप आहे. दुसरीचा प्रयत्न बॅकअपचा विषय होताना पाहायला मिळू शकतो. एकच धाव, एक सिंगल येते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी. पूर्णपणे एक HD क्वालिटी पहा ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते. यावेळेस पहा खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हवेत आहे. यावेळेस 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू धरतीला दान होतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं महत्वाचं आहे. एकच सिंगल आले. तर येस, पाहिलं गेलं तर विशालच्या बॅटमधून धाव येताना पाहायला मिळाली. दुसरीचा प्रयत्न झाला नाही, कारण की प्रशांतला माहीत आहे शेवटचा बॉल जर मी खेळून मोठा फटका आला तर धावसंख्या 31 या आकड्यावरून 37 किंवा 35 या आकड्यावरती जाऊ शकते. गोलंदाज कशा पद्धतीने उमेश शेवटचा बॉल हाताळेल. बॅट स्विंग झाले जरूर, परंतु चेंडू कशा पद्धतीने निघून जातोय. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या वरून डी पॉइंटच्या थोडंसं अलीकडे आणि त्यानंतर आलेली एक धाव.
धावसंख्या 32 या आकड्यावरती तर चला पंच निर्णय कळवा काय आहे. चला येस पंच निर्णय कळवा. येस चेंडूने विशाल वरंडे विनंती असेल खेळायचं नाही, चेंडूची कमतरता आहे. येस मोठ्या बंधूकडून तुम्हाला एक सूचना कळवण्यात येते, चेंडू घेऊन जायचं नाही, एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. येस पंच अंपास येस 6 धाबा आहेत, तर 31 वरून 6 धाबांची आवड वाढताना पाहायला मिळेल. 37 धाबा 38 धाबांचं लक्ष असेल. 38 रन्स टू विन, रिमेनिंग 24 बॉल्स. 24 चेंडू 38 धाबा, 9.50 ची सरासरी, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 10 धाबा हवे आहेत. 24 चेंडू आणि 38 धाबा. शेवटच्या चेंडूवरती प्रशांत कदमने का स्ट्राईक घेतले होते ते मात्र दाखवलं, आणि दुसऱ्या धावेसाठी का थांबवलं होतं विशालला ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती बॅकवर्ड पॉइंट आणि डीप पॉइंटच्या वरून चेंडू निघून गेला आणि 6 धावा येताना पाहायला मिळालेत. 24 चेंडू 38 धाबा. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील बबलू दादा, अमितजी पाटील स्टार क्रिकेटर 32 शिराळा, सागरजी बनसोडे, त्याचबरोबर सचिनजी मस्के पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष असं स्वागत. आज संपूर्ण 32 शिराळा
क्रिकेट प्रेमी आणि आमच्यावरती प्रेम करणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. महाराज चषक 2024 मध्ये सर्व 32 शिराळा क्रिकेट वासियांचं सहर्ष स्वागत. येस, मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात. पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला होईल सुरुवात. पूर्वार्धामध्ये 24 चेंडूंमध्ये बनवल्या 37 धावा. शेवटच्या बॉलवरती काटा बदलला आणि त्यानंतर धावसंख्या 31 वरून 37 या आकड्यावरती. पूर्वार्धानंतर 37 धावा धावफलकावरती लावण्यात आले. उत्तरार्धामध्ये पाहिलं गेलं तर 38 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 24 चेंडू 38 धावा, 9.50च्या रिक्वायर्ड रन रेटने धावसंख्या बनवायच्या. प्रत्येक षटकामध्ये 2 चौकार, एक षटकाराच्या मदतीने, जिथे मात्र धावसंख्या 24 चेंडू 38 धावा. मळादेवी कुसरुंड ब संघ बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतो. एका बाजूला वैभव आहे तर दुसऱ्या बाजूला भूषण. वैभव आणि भूषणची ही जोडी या खेळपट्टीवरती कशा पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळेल. जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. 24 चेंडू 38 धावा आणि पाहायला गेलं तर शेवटपर्यंत एका खेळाडूला थांबणं या खेळपट्टीवरती महत्वाचं आहे. कारण की प्रत्येक नवीन खेळाडूला या खेळपट्टीवरती कशा पद्धतीचा चेंडू येताना पाहायला मिळतो, कशा पद्धतीने चेंडू बदलतो, टप्पा कशा पद्धतीचा वेग, कशा पद्धतीचं समीकरण होताना पाहायला मिळतं. ते मात्र नवीन खेळाडूला अवघड अडचण निर्माण करणारं समीकरण पाहायला मिळतं. या दोन्ही खेळाडूंपैकी एका खेळाडूला शेवटपर्यंत 24 चेंडूंमध्ये थांबावं लागेल, तेव्हाच ही मॅच मात्र घेऊन जाईल माळादेवी कुसरुंड ब संघ. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल येतोय. स्टेप आउट करून ऑनसाइडच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पा एक पाऊल पुढे, 1 स्टेप अप. ओव्हर्स द एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरून यावेळेस मात्र एक पाऊल पुढे, पूर्णपणे चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळालं फलंदाजाचं. आणि त्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग, बॉडी बॅलन्स प्रॉपर पाहायला मिळतंय. त्यानंतर पुढे आला, एक पाऊल पुढे, 6 पावलं धावसंख्येची पुढे येताना पाहायला मिळत आहेत. शून्यातून निर्मिती धावसंख्या 6 या आकड्यावरती. आणि पहिल्याच 2 बॉल वरती 6 धावा, 300चा स्ट्राईक रेट. मागील चेंडूचा एका विचार केला तर 600चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग आहे, लाजवाब. ऑनसाइडच्या दिशेने कॅच थोडीशी पहा ड्रॉप झाले. इथे मात्र ही कॅच पकडली असते तर मॅच पकडली गेली असती, परंतु थोडस बाजूने जातोय चेंडू, जिथे मात्र पूर्णपणे प्रशांतची पॉवर पाहायला मिळाली होती या चेंडूवरती. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील सजवलं होतं, त्या पद्धतीने चेंडू देखील हाताळला होता, त्या क्षेत्रामध्ये देखील चेंडू आला होता, परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतोय, थोडासा दूरवर राहतोय आणि त्यानंतर चेंडू हातातून सटकतोय. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडासा स्लाइड होताना पाहायला मिळतोय. अशी मजा तुम्ही इमॅजिका रिसॉर्टला घेऊ शकत नाही. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि त्याच्यामध्येच तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट, विनामूल्य तुम्ही ही मजा घेऊ शकतात. आणि त्यानंतर मात्र पहा, ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 190 पेक्षा जास्त देशांमध्ये दाखवली जाणारी ही स्पर्धा महाराज चषक 2024. आणि त्यानंतर पहा, निकेतन नाटेकर यांच्या माध्यमातून कमेंट आले महाराज चषक 2024. खूप छान नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळते महाराज चषक 2024चं. कमेंट बॉक्स ओपन आपल्याला पाहायला मिळते ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि प्रत्येक वेळी भरभरून प्रेक्षकांनी, खेळाडूंनी आणि मान्यवरांनी पाहायला गेलं तर कमेंट बॉक्समध्ये भरभरून प्रेम दिलंय. यावेळेस बॅक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाइडच्या दिशेने. पूर्णपणे राऊंड झाला, पूर्णपणे फिरला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क एवढा काही खास होत नाही आणि या चेंडूवरती फक्त मिळेल
एक सिंगल लेग बायच्या स्वरूपातील. यावेळेस चांगला खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर नवीन येताना पाहायला मिळते कमेंट व्हायरल झोन हाच युट्यूब वाला फिक्स करा, विनंती आहे राहुल डिजे यांना. येस, बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज श्रवण पाहायला मिळतोय. श्रवणची गोलंदाजी ही कशा पद्धतीने होईल पाहायला गेलं तर श्रवण कशा पद्धतीचा टप्पा हाताळताना पाहायला मिळेल, कशा पद्धतीची लाईन अँड लेंथ, कशा पद्धतीचं कंट्रोल पाहायला मिळेल, कशा पद्धतीचा टप्पा कशा फलंदाजाला कशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, संपर्क तुटतोय, चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय, हाफ ट्रॅकर होता, कानाच्या बाजूने मात्र हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय सी यू लेटर हे समीकरण सांगून जातोय. आणि डॉट बॉलची सांगता पहिला बॉल आत्मविश्वासामध्ये वाढ करणारा चेंडू. श्रवणच्या बॉडी लँग्वेज मध्ये थोडासा बदल होईल. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे रमेश कदमच्या डोक्यावरून चेंडू पाहायला गेलं तर जाताना पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू निघून जातोय, वन बाउन्स पूर्णपणे काव कॉर्नर डीप मिड विकेट रिजनच्या मधून. या 4 धाबा प्रेशर कमी करणारा चेंडू. डॉट बॉल आला त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर या 4 धाबा, या चेंडूवरती 4 धाबा आले तर पूर्णपणे बाउंड्री काउंट झाले यावेळेस. आणि धावसंख्येत वाढ झाल्यानंतर धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. यावेळेस ऑफसाइडच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पंच थोडेसे बाजूला होत आहेत, त्या दिशेने चेंडू निघून जातोय. लेग अंपायर ऑफसाइडच्या दिशेने उभे आहेत. आज मात्र एका धावेने स्कोर बोर्ड पुढे सरकेल. येस, जंगमवाडी टीम आणि युवा जल्लोष आटोली, चला टॉस साठी या. विजय चला कर्णधार पाठवायचा आहे आपला, आणि युवा जल्लोष आटोली आपण देखील कर्णधार पाठवा. एक सिंगल बॅकफुटला गेला. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन, प्रणव कदम चेंडूच्या खाली चुकी होते. यावेळेस ही चुकी येणाऱ्या काळामध्ये खूप दुखी करू शकते. तोपर्यंत या चेंडूवरती धावा घेण्याचा प्रयत्न, खराब फेकी, तोपर्यंत स्लाइड स्किट होतोय क्षेत्ररक्षक. आणि आज मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक यावेळेस धावा पंच किती या चेंडूवरती? पंच धावा 3 धावा, 4 धावा, 3 धावा. येस, धन्यवाद पंच हर्षद लोकरे सर. 3 धावांनी स्कोर बोर्ड पुढे सरकतोय. आणि त्यानंतर धावसंख्या 18, बिनगडी बाद 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 20 धावांची गरज. 14-20 समीकरण, 5 चौकार 3 षटकार या मॅच मध्ये. यावेळेस पा काय स्ट्रोक खेळलाय, कॅच ड्रॉप, हलक्या हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, सिंपल पोझिशन मध्ये अंकुश, या चेंडूवरती अंकुश लावू देत नाही. टॉस साठी या चला युवा जल्लोष आटोली संघ आणि जंगमवाडी, टॉस केला जाईल. येस, बबलू पाटील, संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. विद्यमान अध्यक्ष 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे, आणि त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. संदीपजी पाटील, बबलू पाटील ज्यांच्या नावांना ओळखले जाते, आणि त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. जंगमवाडी विन टू टॉस, चॉईस करायचा, निर्णय कळवायचा, लगेच बॉलिंग करण्याचा निर्णय, क्विक डिसिजन घेतला जातोय. यावेळेस पा षटकार येईल का? पंच आमच्याकडे निर्णय कळवतायत. हर्षद लोकरे सर, षटक समाप्तीचा इशारा. आणि यावेळेस 28 धावा, 12 चेंडू, आणि पाहिला गेलं तर 28 धाबा बनवलेत आणि 12 चेंडूंमध्ये फक्त 10 धाबा बनवायचे आहेत, म्हणजे 5.00 चा रिक्वायर रन रेट
आपल्याला हवा आहे आणि करंट रन रेट 14.00 पाहायला मिळतोय. काय खेळ पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं वैभव आणि भूषण या दोन्ही खेळाडूंपैकी एक खेळाडू शेवटपर्यंत थांबला. या खेळपट्टीची व्यूहरचना कशा पद्धतीचा आहे, कसा चेंडू मुवमेंट देतोय, कशा पद्धतीचा टप्पा बदलतोय, कशा पद्धतीने चेंडू वेग कमी करतोय, वेग वाढवतोय, त्या पद्धतीचा भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. कशा पद्धतीचं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तशा पद्धतीचा पार्टनरशिप बिल्ड 28 धावांची आणि त्यानंतर 12 चेंडू 10 धावांची गरज. कमबॅक होईल का. चुका खूप झालेत, कॅचेस ड्रॉप झाले, त्यानंतर मोठे आलेले फटके, त्याच्यावरती लागलेले झटके, त्यानंतर स्कोर बोर्ड 28 या आकड्यावर. ऑनसाइडच्या दिशेने फटका गेला. चेंडू खाली राजीव आहे फेकी करेपर्यंत एक बाजूने एक धाव घेतली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती संजय बापू अनुभवी गोलंदाज लेजंड. यावेळेस पा ओव्हर द स्टेप एक पाऊल पुढे लॉंग ऑफ रिजन मध्ये एकदम चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय परफेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये पॉवर प्लेसमेंट आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पॉवरफुल स्ट्रोक जनरेटिंग पॉवर एनर्जी त्यानंतर पाहायला गेलं तर टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतंय आणि त्यानंतर ताकद नजाकत आणि पूर्णपणे माइंडसेटचा वापर त्यानंतर खेळ प्रॉपर होताना पाहायला मिळतोय. यावेळेस वेळ आणि खेळ बदललाय. धावसंख्या आता फक्त बनवायची आहे 3. 38 धावांचं लक्ष 35 धावा झालेत आणि तोपर्यंत पाहायला गेले तर दोन्ही खेळाडूंचं पाहायला गेलं तर चांगला कॉम्बिनेशन क्रिकेटचा खेळ पाहायला मिळते. कॉम्बिनेशन चांगला आहे, पार्टनरशिप चांगली आहे, पार्टनरशिप बिल्ड झाली आणि त्यानंतर पाहायला गेले तर भागीदारी चांगली झाल्यामुळे 35 धावांची एका बाजूला भूषण 23 धावांवरती खेळताना पाहायला मिळालं तर दुसऱ्या बाजूला वैभव चांगला खेळ आणि त्यानंतर पहा बॅट कट लागते, चेंडू घेऊन जातोय बॅटची कडा आणि फलंदाजाला चांगला शिकून जातोय धडा. कडा आणि धडा याचं समीकरण फलंदाजाला बाहेरची बॅटची कडा घेऊन येते. न्यू बॅटर गणेश डॉट बॉल. यावेळेस मात्र पहा काय गोलंदाजी कमबॅक केलंय. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस फुलर चेंडू एक पाऊल थोडंसं काढून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मध्ये गती एवढी होती की वेगवान गतीने आता फलंदाजाला बाहेर जावं लागेल. चेंडू पडल्या अगोदर बॅट स्विंग झाली, बॅट फिरली, त्यानंतर चेंडू पडला, 1 बाउन्स फर्निचर डिस्ट्रॉय आणि त्यानंतर त्रिफळाची फलंदाज बाद नावाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. आता मात्र 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. उमेश नवीन बॅटर. ज्या गोलंदाजाने शेवटचं षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी देखील 5 चेंडूवरती झाली होती परंतु शेवटच्या चेंडूवरती शेवटचा आणि झाला. आता मात्र ते कमबॅक करेल का बॅटिंग मधून. गोलंदाजी करताना थोडासा मागडा ठरला परंतु बॅटिंग मध्ये कमबॅक होईल का. राऊंड द विकेट. कोण बदलला, अँगल बदललाय परंतु दिशा दशा बदलणार नाही. क्लासिकल स्ट्रोक आल्या आल्या मोठा प्रहार. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक खेळत असताना 600चा स्ट्राइक रेट. मॅच विजेता खेळाडू बनलाय. प्रॉपर फिनिशिंग टच पूर्णपणे फिनिश करताना पाहायला मिळतं ही मॅच आणि त्यानंतर उमेशने अल्ट्रा प्रो मॅक्स खेळ मात्र दाखवलाय. पहिल्याच बॉलवरती 600चा स्ट्राइक रेट काय असतो ऑनसाइडच्या दिशेने पाहायला गेलं तर डीप मिड विकेट रिजन काय कव्हर करण्याचं ते मात्र क्लासिकल स्ट्रोकने टेक्निकल ड्राईव्हने दाखवलंय. विजेता होतोय यावेळेस मात्र मला